नमस्कार. कीर्ती किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अगदी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी कशी करायची ते. महाराष्ट्रात कोणताही सण असो, पुरणपोळी ही आवर्जून केल्या जाते आणि खूप जणांना काय होतं की पुरणपोळी अगदी जमत नाही, त्यामुळे कंटाळवाणा स्वयंपाक वाटतो. तर त्यासाठी आपण इथं योग्य प्रमाण वापरलेलं आहे. अशा पद्धतीने जर पुरणपोळी केली तर तुमची पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत नक्कीच होणार. तर यासाठी मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणात ही डाळ घेतलेली आहे. अर्धा किलो म्हटलं तर कपानं मोजलं तर ती डाळ 2 कप होते. तर त्यासाठी कुकरमध्ये आधी 4 ते 5 कप पाणी घातलेलं आहे. जर येळवणी काढायचं असेल तर मग पाणी जास्त टाकलं तरी चालेल. कुकर जर मोठा असेल तर 6 कप पाणी टाकलं तरीही चालतं. पण कुकर लहान असेल तर मग शिट्टीतून पाणी निघतं आणि मग येळवणी घट्टसर निघत नाही. तर यासाठी या ठिकाणी कुकर मोठा आहे म्हणून मी 6 कप पाणी टाकलं आहे आणि कुकरला झाकण लावून ठेवून दिले. तर या ठिकाणी आपण कणिक मळून घेणार आहोत. तर त्यासाठी 2 कप कणिक घेतली, त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद घालून घेतली. पोळ्या अगदी मऊ खरपूस होण्यासाठी त्यामध्ये तूप घालून घेतलं. तेल घातलंही चालतं, पण शक्यतो पुरणाच्या पोळीला आपण शक्यतो तूप घालायचं. त्यामुळे पोळीचा वाससुद्धा छान येईल आणि पोळ्या अगदी गरम खाणार असाल तर अगदी खरपूस पोळ्या अशा भाजल्या जातील. तर या ठिकाणी अगदी थोडं थोडं करत असं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे आणि त्यानंतर यावरती थोडंसं तेल टाकून हे पीठ अगदी एका पातेल्यात काढून अर्धा ते पाऊण तासासाठी ही कणिक भिजत ठेवायची. कणिक जर चिकट होत नसेल तर पोळ्या फुटण्याची शक्यता असते आणि त्यासाठी आपण त्यामध्ये थोडासा 2 कपाला पाव कप मैदा घातला तरीही पोळी अगदी पांढरी शुभ्र आणि कणिक अगदी रबरासारखी चिकट येते. तर या ठिकाणी कणिक भिजून ठेवलेली आहे. आता पुरण आपण शिजायला टाकलं होतं ते 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या. पुरण अगदी मऊसूद शिजलेलं आहे. त्यामध्ये आता येळवणी काढण्यासाठी यामध्ये पाणी घालून घ्यायचं. पुरण जास्त शिजलं तर येळवणी खूप घट्ट निघतं आणि पुरण त्यामुळं पातळ होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो डाळ शिजवून घेताना अशा प्रकारची डाळ शिजवून घ्यायची. खूप चिकट झालं तर पुरणही लवकर परतत नाही किंवा पुरण चिकट होण्याची दाट शक्यता असते. तर यामध्ये पाणी घालून घेतलं आणि कटाची आमटी करण्यासाठी हे येळवणी काढून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी डाळीच्या प्रमाणात साखर घालायची आहे. साखर किंवा गूळ दोन्हीही घालू शकतात. अर्धा किलो डाळ होती तर आमटीला 1 वाटीभर 100 ग्रॅम डाळ काढून ठेवली. तर ही डाळ आता आहे 400 ग्रॅम. तर 400 ग्रॅमला जर गोड कमी खात असाल तर 400 ग्रॅमला अगदी त्यापेक्षा 150 ग्रॅम कमी साखर टाकली तरी चालते. पण या ठिकाणी इथे मी 400 ग्रॅमला 400 ग्रॅम साखर टाकलेली आहे आणि हे परतायला ठेवलेलं आहे. अशा प्रकारे पुरण घट्टसर परतून घेतलेलं आहे. पुरण पातळ झालं तर पोळी फुटण्याची जास्त शक्यता असते. तर अशा प्रकारे पुरण परतून घेतलं आणि हे पुरण यंत्राच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचं. पुरण जर पातळ झालं तर ते एका ताटात पसरून फॅनखाली जर ठेवलं तर एक 5-10 मिनटामध्ये पुरण घट्ट होतं. तर या ठिकाणी हे पुरण तर व्यवस्थित झालेलं आहे. पण कुणाचं जर पुरण पातळ झालं तर अशा पद्धतीनं ते पुरण डबल न परतता घट्ट करता येतं. आणि आता या ठिकाणी ही जी कणिक मळून ठेवली होती ती डबल आपण मऊ करून घेणार आहोत. तर या ठिकाणी एका ताटात कणिक काढून वरतून थोडं थोडं पाणी घालत अगदी तळ हाताच्या साहाय्याने ही कणिक चांगली मऊ करून घ्यायची आणि अशा प्रकारे ही कणिक मऊ करून घेतलेली आहे. आणि आता आपण पुरणपोळी करून घेणार आहोत. तर हाताला पीठ चिटकू नये म्हणून या ठिकाणी तेलाचा वापर करायचा. तेल लावून
अगदी छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आणि कणिक जेवढी घेतली त्यापेक्षा थोडंसं जास्त पुरण घ्यायचं आणि कणकेचा अशा प्रकारे तळहाताच्या साहाय्याने त्याची पारी करून घ्यायची। अगदी मोदक जसा तयार करतो आपण त्याचप्रमाणे मध्ये पुरण ठेवून कडा एकत्र करायच्या आणि जास्तीची कणिक वरती आलेली ती काढून घ्यायची, जेणेकरून पोळी दोन्ही बाजूने सारखी होईल। आणि पोळी लाटण्यापूर्वी पोळपाटावर टाकल्याच्या नंतर अगदी हलक्या हाताने पुरणाच्या उंड्यावरती थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून पुरण अगदी पोळीमध्ये कडेपर्यंत पसरल्या जाईल। अशाच प्रकारे दुसराही या ठिकाणी पारी तयार करून घ्यायची। कणिक घेतली, कणकेपेक्षा थोडंसं जास्त पुरण घेतलं आणि आता यामध्ये मी वरती पीठ जास्त आलं नाही म्हणून त्याच ठिकाणी पीठ उरलेली जी वरती आलेलं पीठ आहे, कणिक आहे, ती मी तिथल्या तिथं मुडपून घेतलं आणि हलक्या हाताने पोळी लाटून घेतली। लाटलेली पोळी तव्यावर टाकायची आणि ती पोळी भाजेपर्यंत दुसरी पोळीही लाटून घेता येऊ शकते। आणि अशा प्रकारे पोळी थोडीशी शेकली की पलटून घ्यायची आणि गॅस अगदी मोठा ठेवायचा, जेणेकरून पोळी कच्ची राहणार नाही आणि जास्त करपणार नाही। तर पोळी टम्म फुगलेली आहे। पोळीला जास्त जर आपण हलवलं तर ती पोळी जास्त पटकन फुटण्याची शक्यता असते। तर पोळीवरती अशा प्रकारे तूप घालून घेतलं आणि पोळी उलटपुलट करून अशा प्रकारे खरपूस भाजून घेतली। चला तर आणखी आपण 2 ते 3 पोळ्या करून घेऊयात। बघू शकतात अशाच प्रकारे ही पण मस्तपैकी पोळी फुगलेली आहे। आणि या ठिकाणी पोळ्या भाजल्याच्या नंतर एक लक्षात ठेवायचं की पोळीची वाफ बाहेर निघून गेल्याशिवाय पोळ्या डब्यात ठेवायच्या नाहीत, नाहीतर पोळ्या ओलसर होतात। तर अशाच प्रकारे या पोळ्या भाजल्याच्या नंतर अगदी खरपूस होतात आणि गरम जर खायच्या नसतील तर या पोळ्या अगदी डब्यात भरून ठेवल्या तरी अगदी अशाला अशा मऊसर पोळ्या राहतात। आणि अशाच प्रकारे या पोळ्या भाजून झालेल्या आहेत। तर बघू शकतात कलर खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी मऊसर अशा या पोळ्या तयार झालेल्या आहेत। आतमध्ये या ठिकाणी हे सारणसुद्धा अगदी कडेपर्यंत आलेलं आहे। अशा पद्धतीने पोळी करा, अजिबात कंटाळा येणार नाही। तुमचे अनुभव नक्की शेअर करा। हे बघू शकतात अगदी रंग ही सुंदर आलेला आहे आणि ही पोळी थोडीशी फोडून दाखवते तर यामधलं सारणही अगदी पोळीला चिटकून बसलेलं आहे। अशा प्रकारे पुरणपोळी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या कीर्ती किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।